नमस्कार, मी पूजा स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आम्ही कुठे चाललो तर आज आम्ही माझ्या बहिणीच्या गावाला निघालो होतो. तर अहिल्यानगरला. वाघोलीमध्ये एवढं ट्रॅफिक लागलं होतं ना, लई जाम ट्रॅफिक झालं. तिथेच लई वेळ गेला. 10:30 वाजता निघलो होतो आम्ही घरातून. तर पोहोचायला 2:30-3 वाजले. जवळच, किती जवळ आहे तरी पण पुण्यातून, तरी पण लई वेळ लागला. हे बघा, बसमध्ये पिऊ झोपू गेलती. लेकरं झोपले का नाही तर बरं म्हणतं. प्रवासामध्ये नाही झोपले ना, लई चिडचिड होती. बसमध्ये तर जास्तच होती, लेकरं घेऊन जायचं म्हटले तर. तशी पिऊ झोपली होती. माऊली आणि साक्षी होते जागे. हे बघा, दोन्ही पण कसे कार्टून उठलेले आहेत. उठली की झाली तिची मस्ती चालू झाली. इकडं बघ, तिकडं हे ओढ ते ओढ. गाडी एकाच जागेवर थांबली होती. तिथे काही नाश्ता काय केलाच नाही आहे मुलांनी. करा म्हटलं तरी, कारण उलट्या करते त्याच्यामुळे काहीच नाही केलं. तर आता आम्ही येऊन पोचलो. तर 2 वाजले होते. तर दाजी घ्यायला येणार होते. साक्षी, मी, माऊली, पिहू. मी वाट बघत बसलो होतो. आम्हाला घ्यायला येणार होते दाजी ना, त्याच्यामुळे थांबलो होतो. नाहीतर गेलो असतो आम्ही. बसस्टॉपच्या, माळवाडा बसस्टॉपच्या बाहेरच होतं. तर हे बघा, आले की त्यांची मस्ती चालू झाली खेळायची मुलांची. पिहू तर इतकी खेळत होते. कृष्णा ते तर एवढे तिला हे करायचे. पिलू, कृष्णा आणि शंभू मोठी गाडी त्यात बसवलं. त्यांच्या घरी खूप म्हणजे पटांगण भरपूर आहे इकडं खेळायला. मुलांसाठी लय भारी आहे. बघा कशी खेळत ते. तर त्यांच्या गावची होती जत्रा. आम्हाला संध्याकाळी जत्रेला जायचं होतं. आम्ही येऊन बसलो होतो. 2:30 वाजले. तुम्ही बघा, शिवय हा संध्याकाळी गेलो होतो. आणि त्यांच्या गावची प्रथा आहे की देवाला ना असं लोटांगण घालायचं. हे बघा, ते माझ्या बहिणीचे सासू आहेत ना, त्या इथून तिथून त्या देवाला लोटांगण घालीत होत्या. भैरवनाथाची यात्रा होती. आम्ही दर्शन वगैरे घेतलं आतमध्ये जाऊन. गर्दी भरपूर होती. आता सगळेच गावातले म्हणल्यावर सगळे दर्शनाला त्याला येणारच ना. तर गेलो आम्ही, दर्शन वगैरे घेतले आणि मंदिराच्या बाहेर येऊन बसलो थोड्या वेळ. तिथं मुलांची मस्ती चालू झाली. खेळायला चालू केलं मुलांनी. हे बघा, हे आमचे कार्टून कसे खेळते. तर 2 एवढी मस्ती करीत होते ना. 2-3 दिवस होतो आम्ही. भरपूर मस्ती केली मुलांनी. तिथे खेळ वगैरे थोडीशी खरेदी केली, त्यांना खेळणी घेतली. आणि हा बघा, दुसऱ्या दिवशी सकाळचा हे व्हिडिओ. सकाळचे 7 वाजले होते. दिवस पण उगवला तर सूर्यदेवता वरती आलते. आम्ही झोपेतून आता उठलो होतो उशिरा. काल दमलो होतो प्रवास करून त्याच्यामुळं. आणि गावाकडची सकाळ म्हणजे किती भारी बघा. हे बघा, सगळे अजून झोपले होते. गाड्या घेऊन आलतात ना, तर ते घेऊनच झोपले होते लेकरं. हे बघा, सूर्य उगवला आहे. पिहून ते तर झोपलेलेच होते. काल लय दमलेली पिहू त्याच्यामुळं.
आणि ते रानात राहतात ना, त्याच्यामुळे तर वातावरण एकदमच भारी. रस्त्याच्या कडेला घर आहे त्यांचं, एकदमच भारी आहे. झाडं भरपूर लावलेले आहेत त्यांनी, झाडांमुळं भरपूर करमतं त्यांच्या इथं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. हे बघा, इकडं मोसंबीचे त्याचे झाड येतं, भरपूर फळांचे त्याचे झाड येतं. खाली घास लावलेलं आहे बघा त्यांनी. हे बघा, संध्याकाळीचा टायमिंग आहे, सूर्य मावळतोय, तर इथं एकदम भारी दिसतं. झाडामुळं नाही तर भरपूर करमतं. त्यांच्या घरापाशी भरपूर झाड आहेत, त्याच्यामुळे म्हणजे लई करमतं. आंब्याचे कसे सगळ्या फळांचे झाड आहेत त्यांच्या इथं. हे बघा, मोसंबीचं पण झाड आहे. तर चला, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.